लगेच राहायचं मग म्हणलं मी सांगतो लावायचं एकच मिनिट आहे मेन गोष्ट माहिती गाडेकर सर शुभेच्छा तुम्हाला
विशेष आपण या शाहिरी जलसाला पारंपरिक अशा गणाने सुरुवात करीत आहोत. शेतकरी आणि कष्टकरी कामगार वर्गांना समर्पित असणाऱ्या सुख करते तुम्ही दुःख हरते तुम्ही धरती उभी ही तुमच्या श्रमा या गणाने या शाहिरी जलसाला प्रारंभ करावा अशी विनंती मी आमचे मित्र शाहीर भारत गाडेकर यांना करतो. सुख करते तुम्ही दुःख हरते तुम्ही धरती उभी तुमच्या श्रमा सुख करते तुम्ही दुःख हरते तुम्ही धरती उभी तुमच्या श्रमा शेत मजुरानो मुजरा घ्या शेत मजुरा नो मुजरा घ्या धरती उभी तुमच्या श्रमा सुख करते तुम्ही दुःख हरते तुम्ही धरती उभी तुमच्या श्रमा करते तुम्ही दुःख तर बंडी डोई पटका हातात नांगर घटका घटका धोतर बंडी डोई पटका हातात नांगर घटका घटका तुमचा नैवद कांदा कुटका तुमचा नैवद कांदा कुटका घ्यावा विसावा इथे रमा सुख करते तुम्ही दुःख हरते तुम्ही धरती उभी तुमच्या श्रमा काबाड कष्ट करणारा आमचा शेतकरी वर्ग रक्ताचं पाणी करणारे शेत मजूर हिरवगार जेव्हा शिवार फुलवतात तेव्हा आपल्या ताटामध्ये अन्न येतं. तुम्ही नटवली काळी धरती हिरवी तुमच्या कष्टावरती तुम्ही नटवली काळी धरती हिरवी तुमच्या कष्टावरती लबाड कुतरी तरी गुरगुरती लबाड कुतरी तरी गुरगुरसी राग आवरसी धीमा धीमा सुख करते तुम्ही दुःख हरते तुम्ही धरती उभी तुमच्या श्रमा जगामध्ये विज्ञान माणूस चंद्रावर गेला मंगळावर जाण्याचा माणसाचा तर प्रयत्न आहे पण ताटामध्ये भाकर ही शेतकऱ्यांच्या कष्टातून आहे. म्हणून माणूस गेला वर चंद्रावर भुलला नाही न्याया भाकर माणूस गेला वर चंद्रावर भुलला नाही न्याया भाकर निर्माते तिचे तुम्ही खरोखर निर्माते तिचे तुम्ही खरोखर पुरुषामधल्या पुरुषोत्तम
धरती उभी तुमच्या श्रमा धरती उभी तुमच्या श्रमा धरती उभी तुमच्या श्रमा. अशा प्रकारे शेतकरी कष्टकरी कामगार यांना समर्पित असलेला गण या ठिकाणी शाहीर भारत गाडेकर आणि सहकार्याने सादर केलेला आहे. यानंतर आपण पुढे जाऊया. अत्यंत लोकप्रिय असलेलं लोककवी शाहीर वामनदादा कर्डक यांचं महाराष्ट्रभर लोकप्रिय असलेलं गीत सांगा आम्हाला टाटा बिर्ला बाटा कुठं आहे हो सांगा आमचा धनाचा साठा कुठं आहे हो हे गीत घेऊन येत आहेत आपल्यासमोर शाहीर भारत गाडेकर आणि सहकारी. प्रश्न विचारतायत. रात्रंदिवस काबाड कष्ट करणारे माणसं एका वेळेच्या जेवणासाठी महाग असतात आणि इथे सांगा मला टाटा बिर्ला बाटा कुठं हाय हो सांगा मला टाटा बिर्ला बाटा कुठं हाय हो सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो सांगा आम्हाला टाटा बिर्ला बाटा कुठं हाय हो सांगा मला टाटा बिर्ला बाटा कुठं हाय हो सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो. घाम शेतात आमचा गळ चोर आयतच घेऊन पळ घाम शेतात आमचा गळ चोर आयतच घेऊन पळ धन चोराचा हा पळण्याचा फाटा कुठं हाय हो धन चोराचा हा पळण्याचा फाटा कुठं हाय हो सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो. वामनदादा म्हणतात न्याय वेशीला टांगा सदा न्याय वेशीला टांगा सदा माल त्याचा की आमचा वदा न्याय वेशीला टांगा सदा माल त्याचा की आमचा वदा करा निवाडा आणा तराजू काटा कुठं हाय हो करा निवाडा आणा तराजू काटा कुठं हाय हो सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो. लोणी सार तिकड पळ एकीकडे माडी आहे आणि एकीकडे झोपडी आहे. वामनदादा आपल्या कार्यक्रमातून एक उदाहरण नेहमी द्यायचे.
माडीमधल्या माणसाचंही पोट दुखत असतं आणि झोपडीतल्या माणसाचंही पोट दुखत असतं. माडीतल्या माणसाचं पोट का दुखतं तर त्याने जे 2 वेळाचं खाल्लंय अन्न ते त्याला अन्न पचत नाही म्हणून त्याचं पोट दुखत असतं. आणि झोपडीतल्या माणसाचं पोट 2 वेळाचं अन्न निदान त्याला 1 वेळ तरी मिळालेलं नसतं म्हणून त्याचं पोट दिका. आम्ही रोज प्रतिज्ञा करतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माहिती समानता. म्हणून लोणी सार तिकडं पळ इथं भुकेनं जीव हा जळ. लोणी सार तिकडं पळ इथं भुकेनं जीव हा जळ. लोणी सार तिकडं पळ इथं भुकेनं जीव हा जळ. दुकान वाल्या दादा आमचा आता कुठं हाय हो. दुकान वाल्या दादा आमचा आता कुठं हाय हो. सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो. सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो. इथं मिठात शिजते तुरी, इथं मिठात शिजते तुरी, तिकडं काटा मुरगा सुरी. इथं मिठात शिजते तुरी, तिकडं काटा मुरगा सुरी. गाव आम्हाला कटलेस मुरगी काटा कुठं हाय हो. गाव आम्हाला कटलेस मुरगी काटा कुठं हाय हो. सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो. सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो. शेवटी वामनदादा विचारतायत, आपल्याला सांगतायत किती दिवस हे सहन करायचंय. एकजूट महत्वाची आहे. एकीनं शेतकऱ्याची कधी संघटना होत नाही. शेतकऱ्याच्या भावाला कधी पिकाला कधी भाव मिळत नाही. बाजारामध्ये व्यापाऱ्याची वस्तू दुकानातल्या वस्तूला लेबल चिकटवलेलं असतं. तोच व्यापारी जेव्हा बाजारात जातो 10 रुपयाची कोथिंबीर जुडी 5 रुपयाला मागतो. काय करायचं लोकांनी, किती दिवस सहन करायचं. म्हणून वामनदादा म्हणतात आज शोधासाठी चला, आज शोधासाठी चला, आज पाडा वाटे चला. शोधासाठी चला, आज पाडा वाटे चला. आज शोधासाठी चला, आज पाडा वाटे चला. वामन दादा आमचा घुगरी खाता कुठं हाय हो. वामन दादा आमचा घुगरी काटा कुठं हाय हो. सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो. सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं हाय हो. सांगा मला टाटा बिर्ला बाटा कुठं हाय हो. सांगा मला टाटा बिर्ला बाटा कुठं हाय हो. सांगा धनाचा साठा आमचा वाटा 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 मित्रांनो, आपण सगळी शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि सध्या सुगीचा हंगाम सुरू आहे. ज्वारी, बाजरी, त्याचबरोबर हरभरा हे पिकं काढण्याचं काम सध्या सुरू आहे. आणि शेतकरी वर्ग, महिला असतील, पुरुष असतील, ते आपले श्रम हलके करण्यासाठी पूर्वी जे ज्वारी काढायचे त्यावेळेस ते खूप चांगली भल्लरी म्हणायचे. तर असंच एक शेतकरी वर्गाचं प्रतिनिधित्व करणारं भल्लरी गीत घेऊन येत आहेत शाहीर भारत गाडेकर आणि सहकारी बोल आहेत. भल्लरी म्हणारे जरा सुरात ठेका.
हे सामाजिक भलेरी आहे. भलेरी म्हणणार धरा सुरात ठेका शिवर राखाया अशी गोपन फेका. भलेरी म्हणणार धरा सुरात ठेका शिवर राखाया अशी गोपन फेका. भलेरी म्हणणार धरा सुरात ठेका काय झोपला सरळ शिवार धारा सुरात ठेका बला 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 शिवार राखाया अशी गोपन फेका. गळीत कोल्हा कुई कुई करतो कुई कुई करतो कुई कुई करतो नजर चुकून पिकात शिरतो पिकात शिरतो पिकात शिरतो. गाडा उचला जागीच कुचला गाडा उचला जागीच कुचला नेम दारुणी ठोका ठोका ठोका. भलेरी म्हणणार धरा सुरात ठेका शिवार राखाया अशी गोपन फेका. भलेरी म्हणणार धरा सुरात ठेका शिवार राखाया अशी गोपन फेका. कष्टाची खात्री पटली तशी जमीन काळी नटली जशी तुरीला उभारी फुटली मान उचलून जवारी उठली मान उचलून जवारी उठली मान उचलून जवारी उठली. कष्टाची खात्री पटली तशी जमीन काळी नटली जशी शेताला उभारी फुटली मान उचलून जवारी उठली मान उचलून जवारी उठली. भला भलेरी म्हणणार धरा सुरात ठेका शिवार राखाया अशी गोपन फेका. भलेरी म्हणणार धरा सुरात ठेका शिवार राखाया अशी गोपन फेका. पावसानं उपकार केलं पावसानं उपकार केलं उपकार केलं पावसानं उपकार केलं. भलेरी म्हणणार धरा सुरात ठेका शिवार राखाया अशी गोपन फेका. भलेरी म्हणणार धरा सुरात ठेका शिवार राखाया अशी गोपन फेका. लांब जायाच 15 मैल
15 मैल लांब जायाचं 15 मैल लांब जायाचं 15 मैल भलरे म्हणार धर सुरात ठेका शिवार राखाया अशी गोपन ठेका भलरे म्हणार धर सुरात ठेका शिवार राखाया अशी गोपन फेका धन धान्यासाठी शेती पिकवण्यासाठी बायकोचं मंगळसूत्र विकतो निसर्ग साथ देत नाही. आणि तो स्वप्नावरती गेला असतो बायकोच गहाण डोरलं बायकोच गहाण डोरलं बायकोच गहाण डोरलं बायकोच गहाण डोरलं भलरे म्हणार धर सुरात ठेका शिवार राखया अशी गोपन फेका भलरे म्हणार धर सुरात ठेका शिवार राखया अशी गोपन फेका भलरे म्हणार धर सुरात ठेका शिवार राखया अशी गोपन फेका अशी गोपन फेका प्राध्यापक डॉक्टर महावीर चव्हाण आपणासमोर सादर करीत आहेत एक शाहिरी पोवाडा. हॅलो नमस्कार. 4 वर्षानंतर आलेली आहे. मी शाहीर गाडी करत शाहीर नाही प्रयत्न करतो. ओम नमः चिंतोनी तानाजी खास निघाला कोंडाना किल्ला घेणार निघाला कोंडाना किल्ला घेणार बाहेर पडताच आडवा गेला तास जी जी बाहेर पडताच आडवा गेला तास जी बाहेर पडताच आडवा गेला तास जी जी
देणार मुखी घास मेल्या विन नाही देणार मुखी घास काळजी म्हणे याची परमेश्वरास जी काळजी म्हणे याची परमेश्वरास काळजी म्हणे याची परमेश्वरास शिरावृत्ती वृंदान घारी शिरावृत्ती वृंदान घारी तळपती भारी शब्द किरकिरी अकृत्यशी सुरुवात अपचकुनात करते अति समोर झाड आंब्याचे जंगी रस्त्यात झाड आंब्याचे जंगी रस्त्यात कडाडून मोडून पडले समयास जी कडाडून मोडून पडले समयास जी कडाडून मोडून पडले समयास जी करू कथन पुढे वृत्तात पुढे वृत्तात एक चौकात असो लक्षात छत्रपती शिवाजी शिव अवतार छत्रपती शिवाजी शिव अवतार तानाजी मालुसरे त्यांचा सुभेदार तानाजी मालुसरे त्यांचा सुभेदार असा योद्धा हल्ली नाही मिळणार जी असा योद्धा हल्ली नाही मिळणार जी असा योद्धा हल्ली नाही मिळणार जी बोला छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. शाहीर वामनदादा कर्डक यांनी लिहिलेला बाप लेकांचा सवाल जबाब या ठिकाणी सादर करीत आहेत शाहीर भारत गाडेकर. हॅलो. ग्रामीण भागामध्ये व्यसनाचा भस्मासूर वामनदादाने या गीतामध्ये अतिशय सुंदर मांडलेला आहे. भाऊ मन शाळेची भाऊ मन शाळेची पाठीच फोडतो हो बहीण म्हणे काशी पुस्तके फाडतो माय म्हणे बाळाला शाळा का सोडतो बाप म्हणे बेटाला बिडी का ओढतो बाप म्हणे बेटाला बिडी का ओढतो. मग बेटा काय म्हणतोय मग बेटा म्हणे अहो काय म्हणे मग बेटा म्हणे दारूला नोटा का मोडतो नोटा का मोडतो मग बेटा म्हणे दारूला नोटा का मोडतो नोटा का मोडतो. भाऊ म्हणे शाळेची पाटी का फोडतो बहीण म्हणे काशी पुस्तके फाडतो माय म्हणे बाळाला शाळा का सोडतो बाप म्हणे बेटाला पिढी का ओढतो मग बेटा म्हणे दारूला नोटा का मोडतो नोटा का मोडतो मग बेटा म्हणे दारूला नोटा का मोडतो नोटा का मोडतो.
तसा बेटा कुंभार तसा लोटा, छोटा तसा मोठा घरदार तसा ओटा, तिसे आईत खाऊ इथे बाप भाऊ, बावळ्या जगाचे किती गुण गाऊ, कष्ट करी आई तर बाप घरी राई, एकाची कमाई दहाला काम नाही, तरी धनिकशाही मलाईच खाई. भाऊ मनवा मन दौरेच काढतो, हो भाऊ मनवा मन दौरेच काढतो, बहीण म्हणे नुसती चोळीच धाडतो, माय म्हणे मुलाला नावाला वाढतो, माय म्हणे मुलाला नावाला वाढतो, बाप म्हणे आम्हाला मातीत गाडतो. मग बेटा म्हणे अव काय म्हणे, मग बेटा म्हणे दारूला नोटा का मोडतो, नोटा का मोडतो, मग बेटा म्हणे दारूला नोटा का मोडतो, नोटा का मोडतो, मग बेटा म्हणे दारूला नोटा का मोडतो, नोटा का मोडतो. भाऊ म्हणे शाळेची पाटी का फोडतो, बहीण म्हणे काशी पुस्तके फाडतो, माय म्हणे बाळाला शाळा का सोडतो, बाप म्हणे भेट्याला पिढी का ओढतो. मग बेटा म्हणे अव काय म्हणे, मग बेटा म्हणे दारूला नोटा का मोडतो, नोटा का मोडतो, मग बेटा म्हणे दारूला नोटा का मोडतो, नोटा का मोडतो, मग बेटा म्हणे दारूला नोटा का मोडतो. या ठिकाणी दिगंबर गोंधळी आणि सहकारी या ठिकाणी आले, ते आपले संबळ वादन या ठिकाणी सादर करतील, त्याचबरोबर एक गोंधळ गीत सादर करतील. पुढील सूत्रे मी शर्मिला गोसावी मॅडम यांच्याकडे देतो. 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा आपण लवकरच संपन्न करत आहोत. तत्पूर्वी बघणार आहोत, ऐकणार आहोत, अनुभवणार आहोत. मी स्नेहल डाडर हिला विनंती करेल की आपण आपला एकपात्री प्रयोगाचा हा अंक आपल्या आम्हासमोर सादर करावा. स्नेहल डाडर, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण तिचं स्वागत करूया. हरिकन गिरिकन आणलेल्या
जो एका हिंदूला दुसऱ्या हिंदूच्या लग्नामध्ये जाण्यापासून रोखेल. आणि अरे मुळात धर्मग्रंथ हे देवदत्त नसतात, ते देवाने लिहिलेले नाहीत, तर स्वतः माणसाने स्वतःच्या सोयीनुसार ते लिहून काढले. कधी होणारा देश छाना, कधी होणार याचा विकास. ज्योतिबा, आता खऱ्या अर्थानं लोकांना ज्ञानी करणं हे तुझं काम. कारण मला माहित होतं की या ब्राह्मणांच्या नजरेमध्ये जर आपल्याला माणूस म्हणून जगायचं असेल, आणि ब्राह्मणच नाही तर या भारतामध्ये जगामध्ये जर आपल्याला आत्मसन्मानाने जगायचं असेल, तर आपल्याला संघर्ष करावाच लागेल, आपल्याला शस्त्र उचलावंच लागेल. पण ते तोफ चमचा नाही, लाठीकाठी नाही, तर शब्द, विचार आणि ज्ञान. आणि हे शब्द, विचार आणि ज्ञान आपण फक्त शिक्षणाच्या जोरावरती मिळवू शकतो. एकदा असं शिक्षणाचा प्रसार करत असताना एका शाळेमध्ये गेलो होतो. तिथं कुणीतरी फराड नावाच्या बाई शिकवत होत्या. म्हणलं विचारावं काय शिकवायचं, कसं शिकवायचं ते. तर बाई म्हणायला लागल्या, मिस्टर महात्मा फुले, all the girls is the main in which we are the family and in which we are the society. If you can teach her, so she is make growthest society. But you can't teach her. But that's why, Mr. Jyotiba, all the girls and ladies is the uneducated, and she don't have anyone think about them growth is future and career, and she is totally growthfully, Mr. महात्मा फुले. त्या बाईंच्या बोलण्यातून एवढं कळलं होतं की माझ्या समाजातल्या स्त्रिया अजून अशिक्षित आहेत, माझ्या घरातले लेकी बाळी अजून अशिक्षित आहेत, आणि त्या शिक्षित आहेत म्हणून माझ्या समाजाचा विकास हा थांबला गेलाय. ठरवलं पोरीला तर शिकवायचं, लेकी बाळीला तर शिकवायचं. पण तेवढं सोपं नव्हतं ताई. कारण त्या काळात पोरींना नरकाचं द्वार मानलं जायचं. पोरींना शिकवायला अधिकार नव्हता त्यावेळेस. पोरी शिकल्याने चंचल होत्या, अविचारी होत्या, त्यांच्या नशिबाला वैधती होते, असं काय काय बोललं जायचं. पण मला हे यशाची परीक्षा घ्यायचीच होती. त्याशिवाय कसं कळेल खोटं काय खरं काय ते. पण मी पुरुष होतो. प्रत्येक घराघरामध्ये जाऊन प्रत्येक स्त्रीला शिक्षण देणं माझ्याच्याने जसं अशक्यच होतं. हे सगळं करण्यासाठी गरज होती ते एका स्त्रीची. दादा, रात्र सरत चालली होती, पण माझ्या विचारांचा गोंधळ काही थांबेच ना. मी या कुशीवरून त्या कुशीव, त्या कुशीवरून या कुशीव. अचानक 1-1.5 वाजता माझ्या डोळ्यांसमोर माझ्या सावित्रीचा चेहरा आला, आणि बुद्धीला तशी चालनाच मिळाली की पोरींना शिकवणार कोण. दादा, मी सकाळ सकाळ सावित्रीला उठवलं. सावित्रीने स्वयंपाक पाणी केलं, सगळी कामं उरकली, आणि आम्ही दोघं जण शेतात गेलो.
मी एक काठी घेतली आणि सावित्रीला म्हटलं, सावित्री, आजपासून ही काठी आपली पेन्सिल आणि जमीन आपली पाटी. आजपासून तू समज शिकायचंस, लिवायला शिकायचंस, वाचायला शिकायचंस. मी असं अचानक म्हटल्यामुळे थोडीशी घाबरली ती, पण तिला धीर देण्यासाठी म्हटलं, हे बघ सावित्री, समोर ज्वारीची पेरणी चालू आहे. आज या ज्वारीच्या दाण्यांनी जर स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेतलं नाही तर उद्या उभं गणेश उभा राहणार नाही. तसंच सावित्री, आज आपल्या दोघांना या जमिनीमध्ये गाडून घ्यावं लागेल, या अंधकारामध्ये गाडून घ्यावं लागेल. त्याशी उद्या उभ्या समाजाचं समाज परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही सावित्री. ताई तिला आईपासून ते गबल्याचे दोहे, संत शिरोमणी, संत कबीर, मार्टिन ल्यूथरचं चरित्र, प्रोफेसर विल्सन, विल्यम जोश यांनी हिंदू धर्माबद्दल काय लिहिलं बरं, समज शिकवलं. आणि तिला म्हटलं, सावित्री, आजपर्यंत तू शिकलीस, आजपासून तू समद्यांना शिकवायचंस, आजपासून घराघरातल्या स्त्रीला शिकवायचंस. ताई, दादा, पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये भारतातली पोरींची पहिली शाळा सुरू झाली. पण आता आम्ही शाळा सुरू करतोय म्हटल्यानंतर ब्राह्मणांची चळवळी सुरू होणारच होती आणि ती झाली. अहो, या बाया शिकायला लागल्या की त्यांच्या आळ्या होतात आणि त्या कर्त्या पुरुषांच्या ताटात येऊन पडतात. हो, मग कर्ते पुरुष सुद्धा नाकर्ते होऊन जातात. अहो, वेळीचा ज्योत्याला आवर घाला, नाहीतर हा ज्योत्या आपला धर्म तळागाळाला लावीन. इतक्या दिवस स्वतः शिकत होता, आता बायकांना शिकवायला निघालाय. रांडेचा मेला, नुसता काळ सुकला. हो, काळ. अहो, काळ कशापायी सोकतोय, तोही चालला होता, शाळाही सुरू होती. आणि सावित्रीचा आणि माझा संघर्ष आहे. माझ्या सावित्रीला हे चांगलं ठाऊक होतं की तिच्या नवऱ्याचा जीव हा शोषितांच्या उद्धारामध्ये गुंतलाय, म्हणून स्त्री शिक्षणाचा वसा जणू तिने उराशीच बांधला होता. ताई, जेव्हा ती पोरींना शिकवायला शाळेत जायची ना, तेव्हा आया बाया तिच्या अंगावर दगड टाकायच्या, शेण टाकायच्या, माती टाकायच्या. एक जण तर तडतड पुढे आला, एक दगड उचलला आणि जोरात तिला डोक्यात फेकून मारला. तिचं डोकं फुटलं होतं, शरीर पूर्ण रक्तबंबाळ झालं होतं. पण आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि ते दूध माझी सावित्री पहिली होती. तिचं डोकं फुटलं होतं, शरीर पूर्ण रक्तबंबाळ झालं होतं, तरी ती ओढून ओढून सांगत होती की किती मारा, किती बोला, पण माझं व्रत तुटणार नाही. कुठल्याही जातीला किंवा स्त्रियांना शिक्षण नाकारणारी व्यवस्था मी मांडणार नाही. आणि ताई मला म्हणते कशी, ज्योतिबा फुले ही तुमची पत्नी सावित्री आजपासून तुमच्या फौजेची शिलेदार झाली आहे, आजपासून तुमची लढाई तिची लढाई झाली आहे. पण हे सगळं होतंय नाही तोपर्यंत एका पाठोपाठ जीव घेण्या धमक्या बी येऊ लागल्या होत्या. ज्योतिबा, तुझं जे काही चाललंय ते थांबव आता, पोरीला शिकवणं थांबव आता, धर्म बुडवणं थांबव आता, नाहीतर तुला आम्ही जाती बाहेर टाकू, धर्म बाहेर टाकू, आणि झालंच तर तुझं धड हे शरीरा वेगळं करायला सुद्धा मी घाबरणार नाही. अहो, पण असल्या पोक धमक्यांना ना कधी मी भीक घातली ना विश्राम गुलेंनी. हो, डॉक्टर विश्राम गुले माझे मित्र आणि माझ्या कामाला प्रेरित होऊन त्यांनी त्यांची थोरली पोर काशीबाई उर्फ बाहुली हिला आमच्या शाळेमध्ये शिकण्यासाठी पाठवलं. आणि घुलेंची बाहुली दिसायला बी एकदम बाहुलीच होती बरं का, एकदम चंचल, चप्पळ, शिवाय अभ्यासात हुशार. पण त्या दिवशी ताई तिला कोणीतरी एक लाडू खायला दिला आणि तो तिने आनंदाने खाल्ला. पण थोड्या वेळानंतर तिला कसं तरी व्हायला लागलं, मळमळायला लागलं, उलटं व्हायला लागलं रक्ताच्या. 6 वर्षांची चिमुरडी होती ती, तिला थोडीच दिसणार होता ब्राह्मणांमधला माणूस रूपी राक्षस. जो लाडू तिला खायला दिला त्या लाडवामध्ये यांनी काचेचा भुकटा करून टाकला होता आणि त्या काचा तिच्या शरीरामध्ये गेल्यामुळे तिच्या शरीराचा अंत रक्त शाव झाला आणि बाहुली संपली. आणि ठरली स्त्री शिक्षणातली पहिली ज्ञातबळी. स्त्री शिक्षण हे मुळात किती कठीण आणि अवघड आहे हे कायम आपल्या लक्षात राहावं म्हणून आम्ही पुण्यामध्ये एक हौद बांधला आणि त्या हौदाला नाव दिलं बाहुलीचा हौद. ताई, त्या हौदामध्ये बाहुलीची आम्ही एक छोटीशी मूर्ती बी बसवली होती. पण काही काळानंतर ती मूर्ती ही नाहीशी झाली आणि तो हौदही रस्ता रुंदीकरणामध्ये फार संपत आलाय आता. यासारखी कित्येक संकट आमच्या समोर येत होती आणि आम्ही त्यांना भिडत होतो. आणि हे सगळं माझी सावित्री सहन करत होती, कारण तिला माहित होतं की आज मारू दे यांनी मला दगड, आज बोलू दे, आज देऊ दे शिव्या, पण माझ्या या सांडलेल्या रक्ताचा बदला उद्या माझ्या लेकी घेतील. तिला माहित होतं उद्या माझ्या पोरी आमदार होणार, खासदार होणार, कलेक्टर होणार, सरपंच होणार, डॉक्टर होणार, इंजिनियर होणार. आणि मुक्ता साळवेचं धाडस तर पेशवेच नाही तर इंग्रजांच्याही विचारांच्या पलीकडचं होतं. वेद वाचण्याचा अधिकार जर ब्राह्मणांनाच असेल, वेद आणि मनुस्मृती फक्त ब्राह्मणांचीच मालमत्ता आहे असा सांगणारा जर धर्म असेल तर तो फक्त ब्राह्मणांचाच धर्म होय आणि त्याचं पालन ब्राह्मणांनी मोकळ्या मनाने करावं. तो आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न करू नये. कारण ज्या धर्मामध्ये आमच्या मुली सुरक्षित नाहीत, ज्या धर्मामध्ये आमच्या मुली शिक्षित नाहीत आणि ज्या धर्मामध्ये आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही तो आमचा धर्म असू शकतच नाही. आणि यावरून असंच दिसतं की आम्ही धर्म नसलेली माणसं. दादा, अतिजहा निबंध वाचून कॅन्डी साहेब ज्यावेळेस एक चॉकलेटचा डब्बा देतात ना
तेव्हाच ती म्हणे की प्लीज डोंट गिव्ह चॉकलेट्स, प्लीज डोंट गिव्ह चॉकलेट्स, प्लीज गिव्ह बुक्स अँड लायब्ररी फॉर द एज्युकेशन ऑफ द लोअर क्लास पीपल्स, फॉर द मेक डेव्हलप्ड पीपल्स, फॉर द मेक एज्युकेटेड पीपल्स इन द लोअर क्लास सोसायटीज. आम्हाला चॉकलेट नको, आम्हाला पुस्तकं द्या, ग्रंथालय द्या, जेणेकरून आमच्यासारखी मांगा माराची पोरं सुद्धा शिकतील, मोठी होतील. अहो तिसरीत शिकणाऱ्या मुक्ता साळवेचं धाडस आम्हालाही थक्क करणार होतं. पण शेवटी सावित्रीची विद्यार्थिनी होती ती. पण दादा सावित्रीच्या काही लेखी इतक्या बैमान निघाल्या की ज्या दगडांना माझ्या सावित्रीचं रगात लागलं होतं, हे रगात त्यांनी पुसलं, त्याला शेंदूर बसला आणि आज त्या दगडापुढे शीर्ष वाहतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ कुरुपेण सर्वकार सुसंत. आणि आमच्याकडे काय ताई, ज्या वेळेस त्या दगडूशेठ हलवाई गणपतीला वाकून नमस्कार करताना त्यावेळेस एकदा पाठी वळून बघत जा, तिथं भारतातली पोरींची पहिली शाळा उभी आहे, भारतातली पोरींची पहिली शाळा. नाही मान्य आहे की तुम्ही आम्हाला माणसाचं दगड बनवलं, पण जिने तुम्हाला जनावरचा माणूस बनवला ना, तुम्ही तिला विसरलात. आणि येणाऱ्या पिढीला एकच विनंती आहे की आम्हाला शेंदूर फासू नका, आम्हाला देव बनवू नका. कारण लय मुश्किल होतो या आंधळ्या समाजाला दगडातला देव काढून माणसात दाखवणं, लय मुश्किलीने केले आम्ही. आता आम्हाला त्यात गुंतवू नका. मुळात माझा विरोध हा कुठल्याही देवधर्माला नाही, पण त्यातून निर्माण होणाऱ्या अंधश्रद्धेला आहे. गुलामगिरीमध्ये सुद्धा माझा विरोध हा हिंदू धर्माला नव्हता तर हिंदुत्वाला होता, ब्राह्मणांना नव्हता तर ब्राह्मण्याला होता. 1822 ते 1846 या काळामध्ये भारतात शेतकऱ्यांची कित्येक बंड झाली. पण काय झालं त्या बंडांचं? उमाजी नाईकांपासूनच नावं घ्या ना. सगळे बंड इंग्रजांनी मुळात सकट मोडीत काढले. 1857च्या बंडाचंही तेच झालं. आणि म्हणून मला शेतकऱ्याचा सूड लिहावा लागला. पूर्वी या भारतामध्ये साधा सरळ माणूस सुद्धा धर्माच्या नावाखाली दाबला जात होता. एका साध्या सरळ माणसाचं आयुष्य सुद्धा धर्माच्या नावाखाली भिकाऱ्यासारखं केलं जात होतं. आणि म्हणून मला या भारतामध्ये सत्य धर्म स्थापन करण्याची गरज वाटली आणि म्हणून मी तो केला. आज माझ्या बोलण्यातून कदाचित काही जणांची मनं दुखावली असतील, पण माझा फक्त एक प्रयत्न होता. माझा संघर्ष माझ्या चालण्यातून, माझ्या बोलण्यातून, माझ्या शब्दातून, माझ्या श्वासाश्वासातून इथे या क्षणाला मांडण्याचा. आणि मुळात समाज परिवर्तन हे फक्त बोलण्याने होत नसतं, ते खडसावून बोलण्याने आणि तितकंच कणखर वागण्याने होत असतं. म्हणून आमच्या जीवन प्रवासातला एक शेवटचा पोवाडा. आधी नमन बळीराजाला, ते सावित्रीला, संत कबीराला, करुणिया मुजरा शिवभाला, करुणिया मुजरा शिवभाला, सत्याचा मार्ग ज्याने जिजला, सत्याचा मार्ग ज्याने जिजला. ऐका ज्योतिबाचा पोवाडा, रवी जी जी, ऐका ज्योतिबाचा पोवाडा, हर जी जी जी. महाराष्ट्र ही संतांची भूमी, महाराष्ट्र संतांची भूमी तोडी ती गुलामी धर्म आणि समाज घडविण्या, धर्म आणि समाज घडविण्या, गुलामी विरुद्ध लढविण्या, गुलामी विरुद्ध लढविण्या, भारताचा हिरा शोधण्या. जी जी जी. धन्यवाद. धन्यवाद 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 स्नेहल. ही होती आमची मेडिकलची विद्यार्थिनी स्नेहल दाडर, मिरजगाव तालुका कर्जत येथून आलेली. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्नेहलचं अभिनंदन करूया आणि त्याचबरोबर स्वागत करूया आजच्या 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे उद्घाटक आदरणीय पद्मश्री पोपटराव पवार सर यांचं आगमन झालंय. टाळ्यांच्या जोरदार गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. आमच्या 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आदरणीय संपतदादा बारसकर यांचंही आगमन झालंय. आदरणीय संजय कळमकर साहेब, त्याचबरोबर पूर्व संमेलनाध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम भापकर साहेब, संमेलनाध्यक्ष आदरणीय संजीवनीताई तडेगावकर, या सर्व मान्यवरांचं पुनश्च एक वार हार्दिक 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 स्वागत. हॅलो. लवकरच या उद्घाटन समारंभाला सुरुवात होणार आहे. शाहीर वामनदादा कर्डक यांच्या वंदन माणसाला करून या संमेलनाची सुरुवात करत आहोत. वंदन मानसाला, वंदन मानसाला, वंदन मानसाला, वंदन मानसाला, ते कायेचे अनमायेचे चंदन मानसाला, ते कायेचे
अनमायेचे चंदन मानसाला. करून होळी भाजू नको रे पोळी, भाजू नको रे पोळी. पिकेल पोळी तुझी परंतु जळेल जनता भोळी, जळेल जनता भोळी. पिकेल पोळी तुझी परंतु, पिकेल पोळी तुझी परंतु जळेल जनता भोळी. ममता गौतमाची समता गौतमाची, ममता गौतमाची समता गौतमाची. हवी जगाला नको इथे रणकंदन मानसाला, वंदन मानसाला, वंदन मानसाला. देखायचे अनमायेचे चंदन मानसाला. वर्षापूर्वी मामनदादाने लिहून केलं होतं, आज आपल्याला ते अनुभवाला मिळत आहे. रणगाड्याच्या गाड्याने गडगडणाऱ्या तोफा, गडगडणाऱ्या तोफा. सूचित करती खचित आहे उभ्या जगाला धोका, उभ्या जगाला धोका. सूचित करती खचित आहे, सूचित करती खचित आहे उभ्या जगाला धोका. असला फौज फाटा, असला शस्त्र साठा, असला फौज फाटा, असला शस्त्र साठा. निर्दाळील जग जाळील असले इंधन मानसाला, वंदन मानसाला, वंदन मानसाला. देखायचे अनमायेचे चंदन मानसाला. शेवटी वामनदादा आपल्याला प्रश्न विचारतायत, कुणी बनविले धनी कुणाला. हो कुणी बनविले धनी कुणाला, कुणी बनविले दास. कष्टकऱ्यांच्या गळी बांधला कुणी गुलामी फास, कष्टकऱ्यांच्या गळी बांधला, कष्टकऱ्यांच्या गळी बांधला कुणी गुलामी फास. वामन ऐक आता सांगे भीमगाथा, वामन ऐक आता सांगे भीमगाथा. नको रूढीचे जुन्या पिढीचे बंधन मानसाला, वंदन मानसाला, वंदन मानसाला. देखायचे अनमायेचे चंदन मानसाला, देखायचे अनमायेचे चंदन मानसाला. वंदन मानसाला, वंदन मानसाला. धन्यवाद.